तर नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आजचा या ब्लॉग काहीतरी हटके असणार आहे, कारण की आपल्या चॅनल मार्फत मी तुम्हाला नेहमी नवीन स्पॉट एक्सप्लोर करून दाखवत असतो। कधी रानभाज्यांचे व्हिडिओ दाखवत असतो, अनेक इन्फॉर्मेशन देत असतो तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत। तर आज संडे होता आणि आताच गणपती विसर्जन झालंय। सप्टेंबर एंडिंग महिना चालू आहे आणि आता ऑक्टोबर मंथ चालू होईल आणि आज संडे होता, घरी होतो आणि असंच मनात विचार आला की आपण नेहमी नवीन स्पॉट दाखवत असतो तुम्हाला। तर आज आपलं का नाही, आपल्या घराच्या इथला जो शेतमाळा आहे किंवा आपलं जे शेत आहे ते दाखवावं, कारण की या शेतमाळ्यामध्ये आमच्या तिकडे तुम्ही मागे बघू शकता, ही आहे आपले भात शेती आहे आणि कणस कशी भाताची बाहेर येत चालली आहेत। आता जस्ट म्हणजे सप्टेंबर महिना एंडिंग आहे, अजून 10-15 दिवसात एकदम भात तयार होईल आणि नंतर ते कापणी होईल त्याची। तर मी कापणीचा व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवेलच। तर त्याआधी आपण आलोय आपल्या शेतमाळ्यावर। मी काय काय तुम्हाला लावलंय, कारण की जेव्हा पावसाला सुरुवात झाली आणि लवकरच मे महिन्यात पावसाने हजेरी लावली आणि आपण आपल्याला चांगल्या प्रकारे भाजीपाला लावायला मिळाला आणि यंदा भाजीपाल्याने साथ दिली, कारण की गणपतीपासून ज्या भाज्या खातोय त्या अजूनही भाज्या चालू आहेत। तर इकडे मागे बघू शकतो, इकडे आहे आपलं वांग्याचं झाड, बघू शकता इकडे वांगे आलेले आहेत। हे वांग्याचं झाड खूप आधी म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये याचं छोटंसं रोपटं लावलं होतं तेव्हा कुठे आता याला वांगी यायला सुरुवात झालेली आहे। 4 वांगी आलेले आहेत, तर आज आपली भाजी होणार आहे। तर तसेच या ठिकाणी आहे कारल्याचं झाड, कारल्याचा वेळ आहे आणि याला कारली बघू शकता, भरपूर अशी कारली लागलेली आहेत। हे आहे कारल्याचा वेळ। त्यानंतर इकडे आहे काकडीचा वेळ देखील आहे। तुम्ही बघू शकता इकडे काकड्या भाजलेल्या आहेत, ही बघा कशी काकडी, हे पण सुद्धा आहेत, हे काकड्यांचं वेल आहेत। इथे एक मोठी काकडी आलेली आहे, ते अजून मोठी होईल, मस्त गावठी काकडे, सगळं ऑर्गॅनिक फूड आहे। तर इथे अजून शिरावला आणि घोसाल्याचं कान आहेत, इथे छोटासा घोसाला शिरावल्याला आलेला आहे, बघू शकता। त्यानंतर ही बघा वांग्याची रोपं आहेत, ही वांग्याची रोपं आता जवळ 15-20 दिवसात ही वांगी यायला त्यांना स्टार्ट होईल। ही मिरचीची रोपं आहेत, मिरचीला फुलं यायला चालू झाली आहेत, तुम्ही बघू शकता मिरचीला फुलं आलेली आहेत। त्यानंतर इथे बघू शकता, इथे छोट्या मिरच्या पण आलेल्या आहेत, बघा प्रॉपर मिरची वगैरे आली। इकडे आलूची पानं आहेत, आलूची पानं बघू शकता तुम्ही, प्रॉपर आलू आहे। तुम्ही जर बाजारात खात असाल सिटीमध्ये तर ती आलूची भेटणारच नाहीत, कारण की आलूची ही झाडं खूप रेअर असतात आणि ती घशाला बिलकुल खाज येत नाही यांची। या पानांचे जर तुम्ही आलू वड्या किंवा आलूचं फतफतं खाल्लं तर घशाला बिलकुल खाज येत नाही। नाहीतर जर तेऱ्याची असतील तर ती डार्क हिरवी असतात किंवा अजून कशी असतात, पण ही आलूची प्रॉपर थोडीशी लाईट शेड असतात। छोटी छोटी पानं आहेत, आम्ही आताच काल काढून नेली। त्यानंतर इकडे आहेत भेंड्याची जवळपास 30 एक आळी आहेत। आपल्याला 2-3 दिवसातून जवळपास अर्धा किलो पर्यंत भेंडी भेटतात, हे बघा इथे आलेली आहेत। आता ही अशी भेंडी आहे, ती 2 दिवसात आपल्याला काढायला तयार होतील, बघा मी सकाळीच काढून नेली, माझ्यापेक्षा हाईटने उंच झालेली आहेत। आता सप्टेंबर एंडिंग आहे आणि भेंड्याचे रोपटं खूप मोठे झालेत आणि पाऊस मस्त चालूच आहे, कंटिन्यू जेव्हापासून लागलाय, त्यामुळे जे हे शेतमळे आहेत ते चांगल्या प्रकारे झालेले आहेत। आपल्याला भाज्या वगैरे भरपूर भेटलेल्या आहेत या टाइमला। त्याशिवाय इथे आहे करंद्याचा वेल, जे उपवासाला करंदे वगैरे उकडून खाल्ले जातात ते पण आहेत इथे खूप सारे। ही जी कुंपण दिसतं, या कुंपणाला आपण तेच लावलेले आहेत, मग ते आपल्याला खूप सारे करंदे वगैरे मिळतात। या ठिकाणी पपईचं सुद्धा एक झाड लावलेलं आहे। तर अशा प्रकारे इकडे आहे आपली शेतं, इकडे आहेत, इकडे मागे देखील शेत, म्हणजे शेती लावता शेतीला पूरक काहीतरी असेल तर आपण भाजीपाला लावतो। आणि भाजीपाला आता जवळपास आपण, तुम्हाला मी सांगेल, जेव्हा पाऊस स्टार्ट झाला तेव्हा आपण रानभाज्या खाल्ल्या आणि त्याबद्दल मी माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर दिली, ते तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता। आणि रानभाज्यानंतर आता आपला जवळपास श्रावण महिना जेव्हापासून स्टार्ट झाला तेव्हापासून आपल्या या भाज्या यायला चालू झालेल्या आहेत। तर म्हणजे आपण आता हे निसर्गातच उगवणारे फूड खातो, कारण की या केमिकलच्या जगात आपल्याला असं ऑर्गॅनिक फूड भेटणं म्हणजे नशीब, आपण काहीतरी घेऊन जन्माला आले असं तरी मला वाटतं। कारण की खूप सारा केमिकलच्या जगात आजकाल असं कुठेही पाहायला मिळत नाही, पण मी घरी आम्ही लावतो, पिकवतो। यानंतर उन्हाळ्यात आपण टेरेसवर सुद्धा जसं पॉसिबल होईल तसं आपण भाजीपाला लावत असतो। तर ते देखील मी तुम्हाला पुढच्या कधी व्हिडिओमध्ये दाखवेल। आपला कुक विथ पूजा चॅनल देखील आहे, त्या चॅनलवर देखील तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता। तिथे अनेक रानभाज्या किंवा ज्या आपल्या आसपास ज्या उगवणाऱ्या भाज्या आहेत त्यांचे रेसिपी कशा करायच्या ते तुम्हाला सांगितलं जातं, ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। तर चला जाऊया मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तुम्हाला माझ्या गावची शेती किंवा माझा जो शेतमाळा आहे तो कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। तुम्हाला जर शेतमाळा कसं बनवायचं याबद्दल काही टिप्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळू शकता, मी तुम्हाला
माझा नंबर देईल, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्टसुद्धा मला करू शकता. तर चला जाऊया. धन्यवाद.